तर भाजपचा राजीनामा दिल्यानंतर 1.5 वर्षांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून आरती साठे यांची नियुक्ती झाली आहे। त्यांचा आणि भाजपचा काहीही आता संबंध नाही। न्यायमूर्तींच्या कॉलेजियमच्या निर्णयानुसार केलेल्या नियुक्तीवर काँग्रेस पक्ष आणि रोहित पवार टीका करतायत। काँग्रेसवाल्यांनो, रोहित पवार आता याचं उत्तर द्या। न्यायमूर्ती बहारुल इस्लाम हे काँग्रेसतर्फे एप्रिल 1962 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले। 1968 मध्ये सुद्धा ते राज्यसभेवर निवडून गेले। या काळामध्ये त्यांनी आसाम विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती, पण ते पराभूत झाले। 1972 मध्ये त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले। मार्च 1980 मध्ये ते निवृत्त झाले आणि पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झाले। निवृत्त झाल्यावर इंदिरा गांधी सरकारने त्यांना डिसेंबर 1980 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केलं। 1983 मध्ये त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची भ्रष्टाचार खटल्यामध्ये निर्दोष मुक्तता केल्यानंतर टीका झाल्यावर त्यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर 1983 मध्येच काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर नियुक्त केलं, असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे।